गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर 2 डेज आयुर्वेदाचा जो काही सेशन आहे आपला, त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर सुरुवात करणार आहोत. तर साधारणतः वैद्य सौ मालती धोत्रे मॅडम यांच्या रचना शारीर या पुस्तकामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. शिकवण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात. देर आर द मेनी टीचिंग लर्निंग मेथड्स. एक डिक्टेटरी मेथड होता है, दूसरा होता है कि नोट्स से पढ़ाना, तीसरा होता है ऑडियो विजुअल फॉर्म में पढ़ाना. तो चूँकि ये सारा जो साइंस है अभी फ़िलहाल जो हम पढ़ रहे हो आयुर्वेदिक साइंस है, तो हम लोग अभी क्या कर रहे हैं कि हम लोग एक नोट्स, एक अच्छा नोट्स जो है कंपाइलेशन फॉर्म में, ऑलरेडी वी हैव द JV जॉइंट वेंचर विथ आवर गुरुवर्य डॉक्टर मालती धोत्रे मैम. वो प्रोफेसर एसोसिएट प्रोफेसर इन तिलक आयुर्वेद महाविद्यालय, बेस्ट टीचर इन रचना शायर रह चुके हैं और उनके साथ मैंने बहुत सारा काम भी किया है. तो उनका जो आयुर्वेदिक कॉन्सेप्ट्स का ये जो बुक है वो बहुत ज़्यादा कारगर आता है अगर आपको आयुर्वेद अच्छे से सीखना है. उसके बाद अगर आपको रुचि है तो आप क्या कर सकते हो, आप घानेकर टीका पढ़ सकते हो. घानेकर टीका में आपके सारे जो कॉन्सेप्ट्स है वो क्लियर हो जाएंगे. ठीक है. तो जिन लोगों को आयुर्वेद प्रॉपर पढ़ना है उन लोगों ने क्या करना चाहिए, तो उन लोगों ने वो सब घानेकर टीका वगैरह करनी चाहिए. फ़िलहाल हम लोग क्या कर रहे हैं, हम लोग कोशिश कर रहे हैं कि आप अच्छी तरह से फर्स्ट ईयर BMS की एग्ज़ाम क्लिअर कर पाए. प्रामुख्याने मातृभाषेतला जो काही प्रवास आहे त्या रचना शाळेच्या विषयाचा, तर तो आपण बघणार आहोत. मातृभाषा जी आहे माझी स्वतःची मराठी आहे आणि जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं मी सध्या हिंदीमध्ये अनुवादन करणार आहे. उसका अनुवाद मैं करने वाला हूँ. तर प्राचीन काळी आतासारखी मोजमाप आपण बघणार काय आहोत, तर आपण प्रमाण शारीर, ठीक आहे, प्रमाण शारीर आपण बघणार आहोत. मग त्यातल्या त्यात प्रमाण शारीरामधलं महत्त्वाचं जे काय आहे, जसं आपण एखादी स्केल बघितली, लहान मुलं जसं एखादी इतकं सेंटीमीटर इतकं मिलीमीटर त्रिकोण काढायचं आहे, चौकोन काढायचं आहे, वर्तुळ काढायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी एक एकक ह्या स्वरूपात बघतात. मग त्याच्यात MM, मिलीमीटर, मीटर, सेंटीमीटर, इंचेस, फूट अशा गोष्टी असतात. तर आत्ता आपण काय बघणार आहोत, आत्ता आपण बघणार आहोत प्राचीन काळी आतासारखी मोजमाप करणारी साधन सामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे शरीराचे मोजमाप हे अंगुली व अंजली, ठीक आहे, अंगुली व अंजलीनेच करत असत. ठीक आहे. तर साधारणतः मग ही अंजली
अंगुली, मग हे अंगुली आणि अंजली हे काय आहे हे आपण आज बघणार आहोत. तर शरीरातील बाह्य प्रत्यंगे, आयाम व विस्तार. बाह्य प्रत्यंगे कुठली कुठली आहेत आपण जे बघितली. आयाम याची व्याख्या काय आणि विस्तार याची व्याख्या काय हे आपण बघणार आहोत. आणि आभ्यंतर अवयव म्हणजे काय, तर साधारणतः तुमच्या शरीरात जे काही अवयव असतात, यकृत आहे, प्लीहा आहे, यांचं मोजमाप करायचं आहे किंवा रक्तधातूचं मोजमाप करायचं आहे. तर हे सगळं जे काय आपण मोजमाप करतो ते स्वतःच्या अंजलीनी करतो. कशाचं अंजलीनी करतो, तर द्रव लिक्विड फॉर्ममध्ये जे काय आहे त्याचं आपण मोजमाप अंजली ह्या प्रमाणाने करतो. त्याला साध्या मराठी भाषेत ओंजळ असं सुद्धा म्हणतात. तो हम लोग जो है वो प्रायः आयाम विस्तार जो आभ्यंतर अवयव जो है हमारे, उनका एक मेजरमेंट जो करते हैं वो स्व अंगुली से. यहाँ पे आप देखिए स्व अंगुली से आपको देखना मिलेगा. मतलब अगर एक XYZ पर्सन है तो उसकी खुद की ही अंगुलियाँ, उसकी खुद की ही अंजली आपको कंसिडर करनी पड़ती है. मग त्यात पहिलं जे आहे ते आहे अंगुली प्रमाण. तर अंगुली प्रमाण कसे मोजायचे याबद्दल अनेक मत आहेत, परंतु मध्यांगुलीच्या मधल्या सांधीचा पेराचा व्यास म्हणजे 1 अंगुली साधारणतः मानतात. मग प्रत्येक आपली अंगुली जी आहे, आपल्या जे काही फिंगर्स आहेत त्या फिंगर्सचं मेजरमेंट प्रत्येक अंगुलीचं वेगवेगळं आहे. मग आपण त्यातली जी मिडल फिंगर जे काय आहे तर तिथल्या मिडल फिंगरच्या मिडल पार्टचा जो काही व्यास आहे त्याला साधारणतः आपण 1 अंगुली म्हणतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला 10 अंगुली, 11 अंगुली किंवा साधारणतः इंद्रवस्ती मर्माच्या वर किंवा पंचकर्म करायचं आहे, पंचकर्मामध्ये मोर प्रिसाइजली तुम्हाला विद्ध करायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या अवयवाचं मेजरमेंट बघायचं आहे, जसं ॲपेंडिक्स आहे, तर ते कुठं आहे असं ग्रंथात वर्णन जिथं केलं जातं तिथं आपण ते बघणं अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, मिडल पार्ट ऑफ मिडल फिंगर याचा जो काही व्यास आहे, याचा जो काही डायामीटर आहे, त्या डायामीटरला साधारणतः 1 अंगुली असे म्हणतात. तर मनुष्य शरीराचा आयाम याबद्दल, आयाम म्हणजे काय, तर डोक्यापासून पायापर्यंतची उंची याला काय म्हणतात, तर आयाम असे म्हणतात. दोन्ही हात बाह्य बाजूस पसरून दोन्ही हाताच्या मध्यांगुली अग्रामधील अंतर म्हणजे मनुष्याचा विस्तार होय. आता तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंतची जी उंची आहे त्याला काय म्हणतात, आयाम. साधारणतः काही शब्द आपल्याला नवे असतात आणि ही परिभाषा तुम्हाला माहिती हवी असते, तर हीच परिभाषा आपण इथं शिकून घ्यायला मदत करतो. म्हणजे समजा सेकंड इयरमध्ये गेले आणि तुम्हाला आयाम आणि विस्तार माहिती नसेल तर त्याला अर्थ नाही. म्हणून हे थॉरली वाचन, ग्रंथांचं पुस्तकाचं वाचन गरजेचं आहे. एकदा हे सगळं आपलं झालं, जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट जे LAQ आहेत, जे व्हेरी इम्पॉर्टंट ACQ आहेत ते कसं लिहायचे त्याच्याबद्दल नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे.